नमस्कार भावनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका ब्लॉग मध्ये. आपला स्वॅग वाढत चालायची त्याची भावलीला सोड पहिली गाडीला भाव एकदम कडक मराठी ऋषिकेश माझं नाव तरी पोरांचं बुमदारा शिव आपले गाव स्वॅग वाढत चालायची त्याची भावला. तर आज काही सुचत नाही का बनवा म्हणून, काय दाखवा म्हणून. तर बघू बाहेर गेल्यावर खोद बघून आपल्याला माहिती पडतं. आणि हे माझं कुत्रं आहे. सकाळी नाही झाली म्हणा, आता जवळपास 2-1 वाजून राहिले ब्लॉग स्टार्ट करायला. आणि मी आतापर्यंत आंघोळ करून डबल झोपून राहिलो होतो. काय करावं म्हणून काही सुचत नाही. पण आता पुरी गल्ली आणि पुरा गाव सुनसान आहे भाई. सावीड कोंडे बाबा आहे ना आपले इथं मोकारमध्ये, भरपूर जण बसले घेऊन इथं. मग राम राम. कोंडे बाबा पण एक नंबर आहे बरं का, आपले विशेष नाही खात महाराज. तर चला येत आपला मित्र राहतो, त्यालाच बोलवून घेऊ. मग पवन शेट, अक्षय कुठे? अक्षय कुठे? नाही अक्षय नाही, शूज आहे. तर तो काही घरी नाही आहे. तोपर्यंत इथं पारावर बसू आपण. आणि तुम्हाला सांगतो, हे आमचं आहे ना एक लोकेशन जास्त म्हणा इथे. हे आमचं इथून तर तिथपर्यंत रात्रीनं पुरे पोरं बसेल असते गेम खेळायला फक्त. आणि इथून डायरेक्ट आपल्या घराचा व्ह्यू दिसतो पुरा. नाना नाव झालं की लगेच पळत जातो मी इथून सनकन लगेच घरी. आता काय करावं काही समजून नाही झालं मला. गाव सुनसान, ते एक रिकामं राहतात, त्याच्याकडे जावं बसावं म्हणलं, तेव्हा घरी नाही. त्याचा भाऊच घरी आहे. जवळपास 5 ते 5.5 वर्ष झाले त्याला आता क्रिएट करता. लॉकडाऊनपासून चालू आहे त्याचं. इकडं किती निळं चटक आवाज व्हायला पूर्ण. पाऊस येणार भाई इकडून. पुलावर आलेलो आहे आता. तर भावनो, आता ह्यो पूल आहे बरं का. तुम्हाला जुना ब्लॉग पाहिला असेल तर नदीला इतका पूर आला होता जवळपास भरपूर. तर याच्यात आहे ना अजून पण ती मूर्ती आहे त्या तिथं. उन्हामुळे जास्त दिसणार नाही मला माहिती आहे. अरे कोणते म्हणते त्याला? काथ्या म्हणते ते. इथं अजून नाही ती मूर्ती. इतकं पाणी असताना दगड नाही वाहत आहे ना रे. पण मग ह्यो मूर्ती आली कस काय इथं? मग ही आणून टाकेलेलं असेल मग ती 100% कोणता तरी. सावधान मध्ये माणूस उभा आहे त्याच्यावर. लोकेशन भारी असं वाटतं की फोटोशूट करावं इथं. पण माझ्या मोबाईलचं पुरे वाट लागेल. कसा 4K मध्ये शूट करतो फक्त येऊ. त्याच्यात पण HD क्वालिटी काय एडिटिंगमध्ये लय झंझट करत बसतो मी. त्याच्यामुळे व्हिडिओची क्वालिटी थोडीफार बरी दिसते, नाही तर आहे ना पुरा घोळ व्हायला त्याच्यात. आत्ता आपल्या भाऊनं एक विवोचा कोणता मोबाईल आहे तो? V4X घेतलेले. P4X आहे. त्याच्यात फोटो शूट करून दाखवतो मी तुम्हाला कशी काय. इथंच लोकेशन भारी म्हणा पुलाचं. तर आता तर काही फोटोशूट केला नाही तिकडं. आता आहे ना आम्ही ना आमच्या फाट्यावर चाललो गावच्या पैस. आणि ऊन पाहिलं तर एवढं डायरेक्ट पुरा डोकं आहे ना मागून तर असं तपलं चटके बस राहिले त्या बाई. अरे हे बोनूस तर दस्ती घोराला आणि तोंडाला पुसत सर्व राहिला. विषय काही भाऊचा. पुरं रस्त्याची वाट लागली डबल. तर भावांनो, आता इथं आमच्या ग्राउंडवर आलतो. म्हणजे जवळपास गावापासून 1.5 ते 2 किलोमीटरवर आमचं गाव आहे इथून इकडच्या साईडला. आणि हे आमचं ग्राउंड आहे क्रिकेटचं. भाऊ काय म्हणणं याचं?
अरे वा नाही डायरेक्ट अंगात धावून उरलं नाही. अरे दे दे. कसा आहे तो बायला का शिंग गिंग फेकलाच तर उचलून आपल्याला. आम्ही मस्त इथं आरामशीर बसेल. भाऊ आला डायरेक्ट तिकडून पळत सट 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 इथं थांबला. आता काही वाटलं नाही पण तो डायरेक्ट डबल एक पाऊल पुढं आला. जाय भाऊ आरामान जाय आरामान खाय. सिट डाऊन घ्या बसून आपण डबल. पहिले यायचो आम्ही इथे क्रिकेट खेळायला. आता पुरं गवत वाढलेलं आहे ग्राउंडवर. हा भाई विषय काही தென்கிழக்கு